शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे मी PDN 13007 या वाहनाची तिसऱ्यांदा म्हणजे खोडवा तिसऱ्यांदा धरलेल्या आपल्या या ऊसाचा फुटवा. बऱ्याचशा शेतकऱ्याला असा संभ्रम झाला की बाबा पहिल्या वर्षाला तर भरपूर फुटवा आहे, पण दुसऱ्या वर्षाला कसा आहे आणि तिसऱ्या वर्षाला सगळ्यांनाच अपेक्षा असते की तिसऱ्या वर्षाला कसा आहे. तर हे तिसऱ्यांदा आपला दोनदा बेण्याला गेला आणि हे तिसऱ्यांदा राखलेला आहे. तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने आपला फुटवा झालेला आहे ऊसाला. तर हे बघा तुम्ही, आणखी फुटवे व्हायला लागलेत, आणखी फुटवे होतात. तर बघू शकता आम्ही चांगल्या पद्धतीने फुटवे होईल इथे हे अशा पद्धतीने बघा. आणि ही आपण ही लागवड केलेली एका फुटावर एक डोळा पद्धत लागवड केलेली, पण ही तुम्ही जर बघितली तर पूर्णतः अंतर मिळालेलं आहे. असं दिसून पण येत नाही की बाबा हे एक डोळा पद्धत लागवड केलेली आणि 1 फुटावर आहे. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला अक्षरशः बघू शकता तुम्ही, आणखीही हे डोळे फुटत आहेत. यावर्षी गारवा थंडी असल्यामुळं थोडंसं लेट होत आहे. आणि हे जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने, आणि हे बघा तुम्ही मोठा कोंब, चांगल्या कोंब पण मोठाले निघलेले आहेत, असे खराब पण कोंब निघलेले नाहीत. त्यामुळं आणखी फुटवा जर ज्या शेतकऱ्याला असं वाटत असेल, ज्या शेतकऱ्याला वाटत असेल की बाबा ह्या PDN 13007 या ऊसाचा फुटवा तिसऱ्या वर्षाला कसा आहे, तर तुम्ही बघू शकता आणि आपली शंका दूर करू शकता. तर ह्या ऊसाला चांगल्या पद्धतीने फुटवा आहे. आपण हे पाचट फुकून नाही दिल्यामुळं थोडंसं आणखी लेट होतं आहे, आणि थंडीचं वातावरण असल्यामुळं थोडं उगवायला हळूहळू उगवण चालू आहे. पण तरी पण बघितलं आपण तर आपण एकच पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे उगवण अशा पद्धतीने झालेली. तर ही बघू शकता तुम्ही. तर PDN 13007 ह्या वाहनाला चांगल्या पद्धतीने उगवण शक्ती आहे. तिसऱ्या वर्षालाही चांगल्या पद्धतीनं खोडवा राखू शकता तुम्ही. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा. आणि तुम्ही बघू शकता आपला प्लॉटसुद्धा इथं येऊन बघू शकता किती चांगले आणि किती मोठाले कोंब फुटलेले हे इथं.